हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? गुड मॉर्निंग. तर आम्हाला दिवाळीचं फराळ खाऊन खाऊन खूप कंटाळा आला होता. तर म्हटलं आज वेगळं काहीतरी करू. तर आम्ही केला होता सँडविच बनवायचा प्लॅन, व्हेज टोस्ट सँडविच. तर इथे मी किचनमध्ये आले आणि माझी तयारी चालू झाली सँडविच करायला. आणि इथे मी पहिल्यांदाच डेली व्लॉगिंगचं शूट केलं होतं. तर काही चूक झाली असेल तर प्लीज समजून घ्या. मिहा आणि तिचे बाबा खाली ब्रेड आणायला गेले होते. हे बघा माझं बाळ कसं मस्त येते चालत चालत. त्यानंतर इथे माझे सँडविच रेडी होते. मी टोस्ट करायला ठेवले आणि मग चहासाठी तयारी केली. एका साईडला चहा ठेवला. आता आमचं सँडविच रेडी झालं आणि आम्हाला खूप भूक लागली होती. मिहाला सुद्धा खूप भूक लागली होती. तिने पहिलं खाऊन बघितलं कसं झालंय ते, आणि खरंच मस्तच झालं होतं सँडविच. आम्ही मस्त चहा आणि सँडविच सोबत आमची सकाळ एन्जॉय केली. त्यानंतर मिहाला अंघोळ घातली आणि बाकी घरातली कामं आवरली आणि इथे मिहा अभ्यास करत बसली होती. त्यानंतर तिचा अभ्यास झाल्यावरती तिला लगेच झोपवलं. तिला झोप येते, ती लवकर उठल्यामुळे ती लवकर झोपते. म्हणजे ती 7 वाजेपर्यंत उठते आणि 11 वाजता मॉर्निंगला झोपते. ती झोपल्यामुळे मग मला बाकीची कामं आवरता येतात. मग इथे मी पटकन मशीन लावून घेतली आणि मग जेवण काय बनवायचं समजतच नव्हतं. मग माझ्याकडे होतं मशरूम अवेलेबल. म्हटलं चला मग मशरूमचं काहीतरी बनवूया. मग ठरवलं की मशरूमचा पुलाव करूया आणि इथे मग मी सुरुवात केली. इथे मशरूम घेतले आणि माझ्याकडे फ्लावरसुद्धा होतं. मग ते थोडंसं हळद मीठ टाकून बॉईल करून घेतलं आणि इथे मशरूम घेतले. इथे मी मशरूम चॉप करून घेतले आणि ह्याचं मॅरिनेशन केलं. फ्लावर आणि मशरूम एकत्र करून मी मॅरिनेट केलं. त्यानंतर मी इथे सगळं चॉप करायला घेतलं. आणि चॉपिंग झाल्यावरती फोडणीची सुरुवात केली. काहीही म्हणा, घरात कितीही कामं केली ना ती काही संपतच नाहीत. तुमच्याकडे पण असंच आहे का? नक्की कमेंट करून सांगा. इथे माझं जेवण बनून झालं सुद्धा नव्हतं तेवढ्यात मिहा उठली. मग काय सगळं बाजूला राहिलं. मग तिला बघा आणि तिच्यासोबत टाइम स्पेंड करा. मग काय मी तिला किचनमध्येच बसवलं आणि इथे पटापट पुलाव तयार करून घेतला. त्यानंतर तिचे बाबा सुद्धा आले आणि इथे आम्ही मस्त छान छान जेवण केलं. आणि मी ह्याला तिच्या आजी आजोबांकडे सोडला आणि दोघे पुन्हा ऑफिसला गेलो. ऑफिसमध्ये जाऊन मी इथे थोडंसं काम केलं ऑफिसचं आणि अशाने मी माझ्या दिवसाचा शेवट केला. थँक्यू. बाय बाय.